जॉब्सच्या बेडरूम मध्ये सुरू झालेली ही कंपनी जसा जसा पसारा वाढत गेला तशी त्याच्या गॅरेज मध्ये शिफ्ट झाली. गुणी लोकांना शोधून काढून एकत्र ठेवणं ही जॉब्सची हातोटी होती. इंटेल मधून निवृत्त झालेला माईक मार्कोला ऍपलचा पहिला मोठा गुंतवणूकदार ठरला. फाटके कपडे घातलेली गॅरेज मध्ये बसलेली ही अजागळ पोरं काहीतरी जगावेगळं करून दाखवतील हा विश्वास त्यांनी सर्वप्रथम दाखवला. ऍपल वाढू लागलं. ऍपल 1, ऍपल 2, लिसा, LC असे एकाहून एक प्रगत कम्प्युटर डिझाईन केले गेले. त्या काळात कम्प्युटरच्या स्क्रीनवर केवळ काळी पांढरी अक्षरं उमटायची. फक्त प्रोग्रॅमर्स आणि तंत्रज्ञ ह्यांनाच समजेल आणि वापरता येईल अशी सांकेतिक लिपी वापरली जायची. 1980च्या सुमारास झेरॉक्स कंपनीने विकसित केलेलं ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे GUI स्टीव्हच्या नजरेस पडलं. आज आपल्या कम्प्युटरवर आणि मोबाईलवर सुद्धा डेस्कटॉप, फाईल, फोल्डर, आयकॉन्स, ट्रॅश या गोष्टी आपल्या कम्प्युटरवर दिसाव्यात असा स्टीव्हनी आग्रह धरला.